हम्म. जर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून जयदीप बारभाई आणि भाजपकडून सचिन सोनवणे आणि सोबतच शिवसेनेचे दिनेश सोनवणे, कुणाची जास्त जेजुरीत हवा? सचिन शेठ सोनवणे. सचिन सोनवणे. भाजपची जास्त हवा आहे. भाजपचे. कोणती विकास कामावर तुम्ही सध्या त्यांच्याकडे बघताय? बरोबर. तर सचिन शेठ सोनवणेनं आज जेजुरी विकासासाठी त्यांचे भरपूर तसे कामं केलेले आहेत. ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जेजुरीचा खरोखर विकास केलेलाच आहे. आता ते भाजपमध्ये गेले, पण ते भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा विकास होण्याचे चान्सेस 100% आहेत. मग जर राष्ट्रवादीकडे बघितलं तर अजित पवार सुद्धा त्यांच्याकडे भाजपमध्येच आहेत. असू द्या ना, मग पण विषय त्यांचाही असा आहे, उमेदवार इकडे आहे. आज त्या दृष्टीने आपण जर बघितलं, गाव पातळीचा जर विचार केला, बरोबर, जेजुरीच्या विकासाच्या मार्गे वाटचाल करायची जर झाली तर हे बीजेपी करू शकते. बीजेपी. पण जर राष्ट्रवादीकडून जर बघितलं तर तेही अजितदादांचेच आहेत. ठीक आहे, तिकडून विकास होऊ शकत नाही का? विषय असा आहे, जयदीप बारभाई पण माझेच आहेत, सचिन शेठ सोनवणे पण माझेच आहेत. आज मी जेव्हापासून आलोय, ज्यावेळेस ते संजय जगताप हे काँग्रेसमध्ये होते, बरोबर, त्यावेळेस त्यांनी विकास, आता हे जे काम केलेले हे त्यांच्याच काळात झालेलं आहे. आता ते बीजेपी मध्ये गेलेत, ह्याच्यानंतर ते आणखी डेव्हलप करण्याचे चान्सेस त्यांचे जास्त आहेत. म्हणजे तुमच्या मते तुमच्या प्रभागात जास्त हवा कोणाची? आमच्या प्रभागामध्ये 3 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष सचिन शेठ सोनवणे, नगरसेवक सोनालीताई चौंडकर आणि नरेंद्र हरिभाऊ पवार, हे असे 3 लोक आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये आज सोनालीताई चौंडकर ह्या त्यांचं आज इलेक्शन पुरतच मर्यादित नाहीये. नवीन कॅन्डिडेट आहेत, त्यांचं काही काम सध्या सुरुवातीला नाही, सध्या तर काम चालू नाहीये, पण त्यांनी इलेक्शन पुरतच मर्यादित केलेलं नाही. ते अगोदरपासून जनसेवा करत आलेले आहेत. त्यांनी आज 300 कोणती कामे सांगता येईल जेजुरीकरांना की त्यांनी केलेली? बरोबर. तर सोनालीताई चौंडकर यांची गेली 5 वर्षे ही अँब्युलन्स मोफत आहे. त्या सेवा आपण देतोय, ते देतात सेवा आज. आणि पाणी वाटपाची पण त्यांची मोफत सेवा आहे, आणि ते आणखी पुढे पण ते त्यांना 24 आवर्स पाणी हे मोफतच देणार आहेत. ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि सेवा त्यांच्या अविरत आहे. आणखीन काही रोड असेल, लोकांच्या समस्या असेल काही सुटण्यासाठी? बरोबर. तर आमच्या तिकडे आज जे रोड झालेले आहेत, आता मी जिथं राहतोय तिथं आज गेली 4 वर्षामध्ये आमचा तो रोड झालेला आहे. आणि ते जे रोड जे बनवण्याची जी दखल घेतलेली आहे, गणेश भोसले थोडक्यात, त्यांनी ते काम केलेले आणि ते भाजपचेच कार्यकर्ते आहेत. पण भाजपने त्यांना तिकीट नाकारलंय. यास त्यांचं भाजपचं जे तिकीट नाकारलंय ते कारण आता ते वरून जे काही ठरल्याप्रमाणे झालेलं आहे, पण पाठिंबा हे आपल्याला 100% गणेश भोसलेचा हे बीजेपी थ्रूच आहे. पण शिवसेनेकडून त्यांनी फॉर्मही भरला होता, हेही तेवढं मान्य करावं लागेल. बरोबर, त्यांनी फॉर्म भरला होता, कारण हे राजकारण म्हणल्याच्या नंतर ह्या गोष्टी चालत असतात. पण ते आज 100% बीजेपी थ्रू काम करणार आहे. नक्कीच मंडळी, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत. जेजुरीत सध्या हवा कोणाची हे आपण अजूनही पाहणार आहोत. चला.